जेवता जेवता मी टावेल आणि बनियनवर जेवलेलो होतो, जसं मी घरी जेवतो. आणि ते जे सगळं माझ्या समोर आलं, मला ओमेंडिंग झाली आणि मला अस्वस्थ वाटायला लागलं. मी त्याच अवस्थेत खाली गेलो. खरं तर माझा ठोसा हा सौम्य होता आणि हा ठोसा पूर्ण ताकदीनिशी बसला असता तर फार वेगळं होतं. या आमदार महाशयांना जेवण चांगल्या दर्जाचं भेटलं नाही, तर यांनी तिथे तोडून तोडून त्याला मारलं आणि तो व्हिडिओ व्हायरल केला. तर जेव्हा आपण त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जातो आणि लोकांची प्रतिक्रिया तिथे बघतो, तर आमदाराने त्याला मारलेलं त्यावर चर्चा कमी होते आणि आमदार ज्या पद्धतीच्या, ज्या क्वालिटीची जी काही सेवा जनतेला पुरवतात, त्यावर जास्त तिथं चर्चा होते. लोकांचं म्हणणं आहे इथे, की तुम्हाला जेवण एका वेळेचं तुम्हाला त्या हॉटेलकडून चांगलं खायला भेटलेलं, तुम्ही ही ॲक्शन घेताय. तर सामान्य नागरिकाने कोणत्या पद्धतीची तुमच्यावर ॲक्शन घ्यायला हवी? तुमची रस्त्यांची कामं व्यवस्थित नसतात. कुठलीही सर्व्हिस तुमची तिथे चांगली नसते. लोकं जिथे नाराज असतात, त्या ठिकाणी नाराज झालेल्या का सामान्य नागरिकांनी अशा पद्धतीचीच तुमच्यावर ॲक्शन घेतली, तुम्हाला ते चालणार आहे का? तुमच्या घरातून जर तुम्हाला जर अशा पद्धतीने मारलं तर? अशा आमदारांना आपण साहेब म्हणतो. मला तर प्रश्न पडतो, ह्या आमदारांना, नगरसेवकांना ही लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. त्यांना आपण साहेब का म्हणतो? त्यांचं कर्तृत्व जर खरंच त्या प्रभागासाठी चांगलं असेल, तर नक्कीच त्यांना आपण आदराने साहेब म्हणू शकतो. पण प्रत्येक आमदाराला साहेब म्हणून डोक्यावर उचलणं आणि ते आपल्या टॅक्सेसच्या पैशांचा त्या घाणेरड्या पद्धतीने दुरुपयोग करतात, स्वतःचे खिसे भरतात, स्वतःच्या फॅमिलीला पोसतात. खरं तर ही जी राजकारणाची पॉवर आहे, याचा जो चुकीचा हे वापर करतात, हा माज यांचा कमी करायला हवा. यासाठी आपण काहीतरी यावर निर्णय घ्यायला हवा.